शेलू आणि कानूर संघाच्या दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला मैदानाच्या दिशेला वळूया. एका बाजूला बेवपुरी तर दुसऱ्या बाजूला गोरेगाव संघ. पहिला बॉल शॉट होती प्लेन. आपला भाला मिळतो. पडल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू आणि आपला भाला मिळतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू डॉट हाताळण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज वसंत. पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेट मारा. कट केले. गॅप शोधून काढलाय. चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन रिझनच्या मागे. सरळ दणदणीत हा चौकार. बॅट मधून आलेला हा चौकार. पॉवर प्लेचं P1चं पहिलं शतक मार्गस्थ आहे भेवपुरी संघाचं. आणि अशा वेळेस हा आलेला पहिला चौकार. दुसऱ्या बॉलवरती एक चौकार आलाय. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल वसंत. राईट वर द विकेट मारा. दिलीपसाठीचा हा बॉल यॉर्कर लेन चौथ्या स्टंपवर टाकलेला निर्धाव आलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. जोरात फिरवले बॅट, परंतु बॅट अँड बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव बॉल आलाय. डॉट बॉल येत आहेत. वारंवार डॉट येत आहेत. एक चौकार खालाय जरूर वसंतने, परंतु तदनंतरचा कमबॅक पाहणा. 4 बॉल मध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. पाचवा चेंडू यावेळी सुद्धा निर्धाव आलाय. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी शरीराच्या अगदी बाजूला ठेवलाय, लांब ठेवलाय आणि म्हणूनच एक डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आतापर्यंत आपला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू सुरेख हातात. एक चौका गेला, कट पाहायला मिळाली. आता शेवटचा बॉल वसंतचा. स्टेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतो. झेलची संधी. ओ हो, झेल तर सुटला, परंतु बॉल ही निघून गेला. सीमा पार 4. पाचवी वेळ आहे हे गाणं ऐकतोय. मोठा धोका मिळायला हरकत वाटतंय. नवीन गोलंदाज आलाय. ओमकार आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. 4-5 पावलांचा माफक रनअप. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणूनच आपण पाहिलं तर हे 7 चेंडू टाकले गेले आणि त्यातील 6 चेंडू निर्धाव आले आहेत, म्हणजे डॉट आले आहेत. रनअप मध्ये थोडे फंबलिंग पाहायला मिळते. 2 नंबरच्या जर्सी मध्ये खेळत असताना ओमकारला आपण पाहतोय. विपुरी संघाला रिप्रेझेंट करतो या दुसऱ्या ओव्हरमध्ये. यॉर्कर लेंथ खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील. वाईडॅश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फेकेल तोपर्यंत आपला पाहायला मिळते ही एक धाव. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं आणि ते रोटेट झाले आहे. पुन्हा एकदा दिलीप स्ट्राईक एंडला असेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या केवळ आणि केवळ आपण पाहतोय ती म्हणजे 9 अंकावरती. पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवरती आलेला चौका खऱ्या अर्थाने आपल्या पाहायला मिळाला तर तेव्हा कुठे धावा सन्मानजनक त्या ओव्हरला मिळाल्या, नाहीतर 5 चेंडूमध्ये केवळ 4च धावा झाल्या होत्या. यावेळेस ओमकार हो खोदून काढलाय. एक धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसरी धाव मिळेल. येस, दुसरी घेता घेता आउट झाले आहेत. थोडेसे मागे
माघारी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. धावचीची ही पहिली विकेट सलामीची जोडी गोरेगाव संघाची इथून तुटत असताना पाहायला मिळते आणि रवीची खेळी इथून समाप्त होते. खऱ्या अर्थाने विकेट आली आहे. लिझी क्रिकेट मैदानावरती चालली आहे कारण की दुपारच्या सत्रामध्ये धावा जास्त बनत नाहीत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी लिडिंग एज. गोलंदाज जज करतोय कॅच करेल का. ओ हो ड्रॉप केली गेली. प्रयत्न केले गेले होते परंतु त्या प्रयत्नाला यश आलं नाहीये. लास्ट मोमेंटला जेल जमिनीला दान करण्यात आला आणि एक महत्वपूर्ण जीवनदान नवीन आलेल्या फलंदाजाला म्हणजेच राजला माफ करा दिलीपला मित्रांना पाहायला मिळाला. स्वीप घेण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये एष्ट्या बर्बाद झाल्यात. म्हणजेच एक महत्वाची विकेट इथून बाद होताना पाहायला मिळते. राज बॅक टू द पवेलियन. इनॅक नंबर 4 वरती आता श्याम खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू फेकून झाले आहेत. एकही मोठा फटका या ओव्हर मध्ये आला नाहीये. चांगली ओव्हर आतापर्यंत ओमकारची आपल्याला पाहायला मिळाल्या. अशी गोलंदाजी झाली तर नक्कीच बेबुरी संघ आघाडीवर राहील. आज चेस करताना बहुतेक संघ हरत होत्या. शेवटची मॅच 6 संघ आज या मैदानावरती खेळले आणि हे 7वा आणि 8वा संघ या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. यॉर्कर लेंथ पुन्हा एकदा पायांचा वेध आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. बॉल आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. या निर्धाव चेंडूने ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्या पाहायला मिळते ती म्हणजे 11 या अंकावरती स्थिरावल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विच झाले परंतु यावेळी विकेट किपर आणि गोलंदाजीची चुकी मागत पडते. चेंडू स्ट्रेट डायव्ह मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. 9+4 टोटल 5
यावेळीचा फटका प्रॉपर आहे, कनेक्शन झालाय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु प्रेक्षक बनेल. चेंडू सरळ निघून गेलाय, सीमा पार. पहिला षटकार. धन्यवाद. 6च्या मदतीने 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गोरेगाव संघ. तिसरा शतक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्लोअर लेंथ फसले. झेलची संधी. झेल जमिनीला लास्ट मोमेंटला ड्रॉप करण्यात आला आहे. आज बेपुरी संघ खऱ्या अर्थाने कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चूक करतोय, परंतु धावचीची ही विकेट पाहायला मिळते. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अरुण जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेशचा हा बॉल पुन्हा एकदा बिघेट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्य ठेवले मोठ्या फटक्यांमागे, परंतु तो रिझल्ट पाहिजे तो मिळत नाहीये गोरेगाव संघाला. आपल्या पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन थांबलेली पाहायला मिळते. सरासरी तरी चांगली राखली आहे, परंतु शेवटचं शतक डेथ ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाज येईल आणि फलंदाजी कशी होईल. चला पंच, आपण वॉर करा, जास्त वेळ घेऊ देऊ नका. पंच, टीम मीटिंग नका घेऊन देऊ प्लीज. मार्कवर आता साहिल येताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथी ओव्हर खऱ्या अर्थाने जे महत्वपूर्ण समजली जाते ती ओव्हर हाताळण्यासाठी साहिल सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अरुण असेल. शॉर्ट बॉल आपटलेला, बुल केलाय, क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाके बाहेर. चेंडू सरळ निघून चाललाय, सीमा पार. चौकार. सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये हा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे फलंदाज अरुणचा गरजेचं होता. आपल्याला पाहायला मिळेल 10ची सरासरी जरी राखली ना तरी या मॅच मध्ये आपलं वर्चस्व स्थापित करू शकतो गोरेगाव संघ. कारण या मैदानावरती आज चेस करत असताना अनेक प्रॉब्लेम येतात. आपल्याला पाहायला मिळत आहे लो स्कोरिंग मॅच सुद्धा इथे चेस करत असताना अडचणी येत आहेत, कारण ग्राउंड लांब आहे. अशा वेळेस चौकार षटकार खेचण्यामध्ये विकेट जास्त गमावल्या जात आहेत. ह्यावेळी आपल्याला पाहायला मिळाला आपटलेला बॉल, स्लोअर लेंथ, अनेक निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. मागील स्लोअर बॉल मध्ये चौकार आला, परंतु या स्लोअर बॉल मध्ये कोणतीही धाव आली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. बिवपुरी संघाची गोलंदाजी मार्कवर 4थं शतक हाताळतोय साहिल. 2 चेंडू टाकले, तिसरा चेंडू बाहेर सरसावून घेण्याचा प्रयत्न होता. वाईटची अपील केली गेली, परंतु पंच सांगतायत नक्कीच वाईट नाही आहे. या डॉटच्या मदतीने धावसंख्या स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते 31 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. वारंवार एका टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते तरी ही फलंदाज
काही करू शकत नाही. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु तदनंतरचे सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सेम बॉल आहे, लाईन लेंथ, टप्पा, गती सर्व काही सेम असताना पाहायला मिळत आहे. तरीही चकित फलंदाज पाहायला मिळत आहेत. लिडिंग एज झेल तर होणार नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय. लास्ट मोमेंटला बॉल ओहो अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. या 3 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. 34 या आकड्यावरती. केवळ एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधला. चांगलीच फलंदाजी केली गेली होती, परंतु गोलंदाज चौथ्या ओव्हर मध्ये आपली छाप छोडत असताना पाहायला मिळतोय. एक चौकार आला आणि सलगचे 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि ह्या चेंडूवरती आलेला या 3 धावा माफ करा. यावेळी गॅप सिलेक्शन आहे, शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट आहे. चेंडू निघून चाललाय सीमा पार डीप पॉइंटला. हा चौकार. अडतीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्डवर लागलेत. म्हणजेच 39 39 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय भेवपुरी संघासमोर. 4 ओव्हर मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. लगेच स्पीडअप करायचं आहे. चला सलामीची जोडी लगेच जाऊ द्या. विनंती करेन गोरेगाव संघाला की आपण जास्त वेळ न खर्च करता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे आहे, जेणेकरून आम्हाला वेळेअभावी सामने संपवता येतील. नक्कीच आज सुद्धा थोडस दमट वातावरण आपल्याला वाटतंय. कानोर आणि शेलू संघाचे कर्णधार आपण लगेच या नाणेफेकीसाठी. कानोर आणि शेलू संघाचा कर्णधार. कानोर शेलू संघाचा कर्णधार प्लीज यावा. नाही कालाय का. चला शेलू संघाचा कर्णधार या. विलास सिलम यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर जो पहिला उतरला होता म्हणजे सलामीला आला होता तोच फलंदाज आता गोलंदाजी म्हणजे ऑलराऊंडरची भूमिका सध्याच्या घडीला गोरेगाव संघाकडून पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे रवी. तर सलामीची जोडी भेवपुरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. कोण आहे रे. वसंत आणि गुरु. 39 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला गोरेगाव संघ पाहायला मिळतोय. माफ करा भेवपुरी संघ पाहायला मिळतोय. गोरेगाव संघाने ऐन मोमेंटला पाहायला मिळालं लास्टच्या 2 ओव्हरमध्ये धावा त्यांनी गोळ्या करण्यात यशस्वी ठरल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या, बनल्या नव्हत्या.
खऱ्या अर्थाने ती गोलंदाजी चांगली झाली आहे. परंतु ह्यावेळेस विचार केला तर भिवपुरी संघाला 39 धावांचा टार्गेट जर पार करायचा असेल तर महत्त्वपूर्ण शतक म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं P1चं पहिलं शतक कशा प्रकारे हँडल करतील याकडे लक्ष असेल. वसंत स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला भिवपुरी संघाकडून गुरु पाहायला मिळतोय. सलामीची जोडी रिप्रेझेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं या भास्कर स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 मध्ये आहे. खऱ्या अर्थाने शेवटची मॅच पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडा उशीर झालाय जरूर परंतु वेळेअभावी आपण सामने समाप्त करूयाच. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग करूया मॅचला चालू. ओहो पहिला बॉल कमी उंचीचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. 39 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 बॉल मध्ये. खऱ्या अर्थाने लोअर स्कोरिंग मॅच या मैदानावर डिफेंड केली जाते. याचं कारण आपल्याला पाहायला मिळत आहे मैदान चारही बाजूला मोठं आहे. अशा वेळेस जर एखादा फटका कमी क्षमतेचा पाहायला मिळाला ना तर तिथं सलग विकेट जात आहेत आणि म्हणूनच आज या मैदानावर धावा बनत नाहीयेत. समोरच्या क्षेत्रात वी शेप मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फेकतोय. एक धाव मिळाली आहे. या एका धावेने श्री गणेश करत असताना आपल्याला पाहायला मिळेल भिवपुरी संघ रवीच्या बॅट मधून माफ करा वसंतच्या बॅट मधून आलेली पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक उलटा होऊन धावतायत जज करतायत परंतु बॉल त्यांच्या हातातून निसटला. बॅकअप फार चांगला मिळाला. आपला पाहायला मिळाला लॉंग ऑफ मधून आलेला हा खेळाडू ऐन मुमेंटला बॅकअप देत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा वाचवण्याचं काम करतोय. या 2 धावेनिशी धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉल फेकून झाल्यात. अजून 3 चेंडू पॉवर प्लेचे शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर रवी सज्ज होताना पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2026 हे पर्व. यावेळीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वाईड लाईनच्या बाहेर जाणारा. एक वाईडच्या मदतीने धावसंख्या एक्स्ट्रा ऍड केली जाते. धावसंख्या 4 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल फेकून झालेत. चौथा बॉल फेकत असताना गोलंदाजाची चुकी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज रायटम ओव्हर द विकेट मारा. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं धावत येतोय. चांगली फील्ड पाहायला मिळते. फेकी सुद्धा सुरेख आहे. गोरेगाव संघाचे बॅकअप त्याहून चांगला आहे आणि ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट मध्ये तरी खूप गरजेच्या असतात. कारण एखाद्या वेळी फेकी चुकली तर बॅकअप असला ना तर एक्स्ट्राची धाव तिथे खर्च होत नाहीये आणि सध्याच्या घडीला मैदानावरती तेच घडत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी रायटम ओव्हर द विकेट मारा. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फसला. यावेळी क्षेत्ररक्षक जज करतायत समोर येऊन कोणतेही चूक करणार नाहीत. पहिला झटका भिवपुरी संघाला लागत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वसंतच्या स्वरूपात. वसंत बाद. यावेळीचा बॉल कट केले. क्षेत्ररक्षक चुकताय. चेंडू निघून गेलाय. थर्ड मॅन रिझनच्या मागे आलेला हा चौकार.
लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 5 बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे बेपुरी संघाला. 9 धावा झाली आहेत. अजून सिंगल डिजिट मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो बेपुरी संघा. पॉवर प्लेचा फायदा पाहिजे तसा मनासारखा त्यांना उचलता आला नाहीये, कारण मोठ्या हिटच लागल्या नाही. आपल्याला पाहायला मिळेल एक चौका, तोही नशिबाचा. मागच्या बाजूला क्षेत्ररक्षकाची ती चुकी. फील्ड थोडी आगळी वेगळी लावण्यात आली. आपल्याला पाहायला मिळतंय थर्ड मॅन मागे सजवलाय. यावीचा फटका सुरेख आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा पार. डीप पॉइंटच्या रिजन मध्ये, माफ करा, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा षटकार. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या अंकावरती. त्या षटकाराच्या मदतीने खऱ्या अर्थाने बेहुरी संघाला मदत झाली आहे. आपल्याला पाहायला मिळालं गुरुच्या माध्यमातून आलेला तो षटकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला मारलेला चौकार पाहायला मिळाला. सुरेख फटका होता. यावेळीचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. लास्ट मोमेंटला विकेट किपरने इंटरेस्ट दाखवला आणि महत्वपूर्ण विकेट इथून बाद होताना पाहायला मिळते. झटका क्रमांक 2 लागत असताना बेपुरी संघ. थँक्यू. नवीन बॅटर 33 जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो साहिल आलाय. राखेची चांगली ताबडतोब फलंदाजी होती, परंतु त्यालाही राकेशला सुद्धा परतावं लागलाय. गोलंदाजी मार्कवर भावेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती त्याला एक षटकार लगावला जरूर, परंतु तदनंतर कोणतीही धाव त्याने खर्च केले नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळीचा बॉल दिशाहीन, दिशा दाखवून दिले. चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. आलेला हा दुसरा षटकार. पाहायला मिळतोय नवीन साहिल आला आणि त्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, माफ करा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 22 या अंकावरती. 39 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर बनले आहेत. म्हणजे 17 धावींची गरज आहे. अजून 2 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. कदाचित 3 ओव्हर मध्ये हा सामना आटपतील. या मिस टायमिंग पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. ओ हो, एसटी रक्षकाची चालाक
खऱ्या अर्थाने ही चालक वृत्ती क्रिकेटमध्ये दाखवणे गरजेचं असतं. आपल्याला पाहायला मिळालं बॅट्समन बॉल खेळल्यानंतर शॉट खेळल्यानंतर थँक्यू 4 बॉल टाकून झाल्यात. 2 चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहेत. खऱ्या अर्थाने विकेट ती गमावली ना, तिचं खरं कारण आपल्याला पाहायला मिळतं. जे क्रिकेटचे नियम असतात त्याला तुम्ही बांधील असता आणि ते नियम जर पाळले नाहीत तर तुम्हाला शिक्षा ही होणारच. पाच बॉल झाले आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं शतक मार्गस्थ असताना 39 धावांचा पाठलाग करतो विपुरी संघ. ओहो फुलटॉस बॉल मागच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चुकले. आपल्याला पाहायला मिळते एक धाव सुखरूप पूर्ण केले. एक धावेच्या मदतीने स्कोअर बोर्ड पुढे सरसावेल तो म्हणजे 23 या अंकावरती. दुसरं शतक समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावींची गरज असेल. 12 मध्ये 16 बनवायचे आहेत बेवरी संघाला. चला गोरेगाव संघ आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण लावा जेणेकरून आम्हाला वेळेअभावी सामने समाप्त करता येतील. ही मॅच झाल्यानंतर आयोजक निर्णय घेतील की पुढील मॅच सेकंड राऊंड किती ओव्हरचा खेळवला जाईल कारण की वेळ कमी आहे. आयोजक जे निर्णय देतील तो तुम्हाला बांधील असेल. पुन्हा एकदा गोलंदाज स्टेप आउट. फटका प्रॉपर आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमा पार. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये दमदार षटकार. पुन्हा एकदा यावेळी स्टेप आउट. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळते. एक सिंगल जरूर मिळाल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक फेकेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. या 2 धावेच्या मदतीने गुणफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या अंकावरती. म्हणजे आता केवळ 8 धाव्यांची गरज असेल बेपुरी संघाला. हा डिटरचं काम सध्या तरी या मैदानात पार पाडतोय तो म्हणजे बेपुरी संघाचा ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला आपला पाहायला मिळतोय गुरु. डॉट बॉल या डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिरावेल जरूर परंतु या ओव्हरच्या धावा येणं गरजेचं होतं ना त्या ह्या 2 बॉलमध्ये आल्यात. एकदा 6 पाहायला मिळाला तर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजावर प्रेशर असेल. श्याम आपल्याला पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना श्याम. यावेळीचा फटका पुन्हा एकदा सुरेख पाहायला मिळतोय परंतु थोडे लेट झाले. क्षेत्ररक्षक चुकले आणि चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. 4 धावांसाठी
4 धाब्यांची गरज आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या खऱ्या अर्थाने पूर्ण करत असताना पाहायला मिळेल. ओहो, लास्ट मोमेंटला त्रिफळाचेत सामना समाप्त करू शकले नाहीये तर ऋतिक आपली महत्वपूर्ण विकेट गमावली आहे. यावेळी कट केलाय गॅप मध्ये या चौकाराच्या मदतीने इथे विजयी फटका मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दामोदर संघाचा. माफ करा.